नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या आजच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे 5 तारखेला आपण पुढच्या दिवशी म्हणजे 6 तारखेला कोणते ट्रेड घेणार आहोत याच्याबद्दल आपण माहिती घेतली होती. तर आज 6 तारीख आहे, 6 डिसेंबर 2024. तर आज मी VBL मध्ये ट्रेड घेतला होता. तर तो ट्रेड कसा घेतला किंवा घेण्याच्या आधी मी काय तयारी केली हे तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे. आता तुम्ही स्क्रीनवरती VBLचा चार्ट बघताय. आता VBLच्या चार्टवरती तुम्ही परत मी सांगतो की इथे VBL लिहिलंय आणि तो 5 मिनिटाचा चार्ट आहे आणि प्रत्येक चार्टच्या खाली तुम्हाला इथे या खालच्या बाजूला चार्टचे टायमिंग आणि त्याची तारीख दिसते. म्हणजे तुम्ही इथे बघाल तर इथे 4 तारखेपासून जो सकाळी 9:15चा टायमिंग असतो स्टॉक मार्केटचा, तो ते 3:30 वाजेपर्यंतचा जो टायमिंग आहे तो हा 4 तारखेचा पिरियड आहे. परत हा 5 तारखेचा पिरियड चालू झाला आणि 5 तारखेचा पिरियड 3:30 वाजता बंद होतो आणि परत आजचा पिरियड चालू झाला सकाळी 9:15 वाजता, तो आज दुपारी 3:30 वाजता संपला. तर असे खाली पार्ट तुम्हाला दिसत आहेत आणि याच्यावरती हे दिसत आहेत ते व्हॉल्यूम बार आहेत. आपण व्हॉल्यूम मध्ये शिकलो की व्हॉल्यूम बार हे चार्टच्या खाली असतात. ते प्रत्येक कॅन्डलच्या खाली जो बार असतो तो त्याचा व्हॉल्यूम असतो, हे आपण शिकलेलो आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा की जसं मी आज ट्रेडिंग करतोय आणि आज 6 तारीख आहे आणि आज सकाळचे 9:15 वाजलेत, तर मला सकाळी 9:15 वाजता तो चार्ट उघडायचा आहे किंवा आपण जे पण स्टॉक लिस्टमध्ये वॉच लिस्टमध्ये जे स्टॉक निवडलेत ते आपण स्क्रीनवरती चार्ट लावून ठेवू शकतो. चार्ट लावून ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आधीचे 1 किंवा 2 दिवस म्हणजे आज 6 तारीख आहे, तर त्याच्या आधीची 5 तारीख होती आणि त्याच्या आधी 4 तारीख होती आणि परत 3 तारीख होती. तर ह्या 2 ते 3 तारखेचे जे सपोर्ट आणि रेझिस्टंट आहेत ते काढायचे आहेत. समजा आता ही 3 तारीख आहे, इथे 4 तारीख आहे, इथे 5 तारीख आहे आणि आज 6 तारखेचा आजचा दिवस आहे. तर याच्यामध्ये बघाल तर तुम्हाला मी परत लाईन घेतो. तर हा सगळ्यात खालचा हा लो म्हणू शकतो. ह्याला लोची लाईन आहे आणि हे सगळ्यात या बाजूला पण इथे टच केलंय, या बाजूला पण टच केलंय, इथे पण टच केलंय. मग त्यामुळे ही जी लाईन आहे तर याला आपण एक सपोर्ट लाईन म्हणू. तर मी थोडं इथे लिहून पण टाकतो की ही सपोर्टची लाईन आहे. हा लो होता शेवटचा सगळ्यात लो आणि 2-3 दिवसामध्ये म्हणजे 3 तारखेला, तर इथे 3 तारखेला इथे त्यांनी टच करायचा प्रयत्न केला. परत 4 तारखेला इथे टच करायचा प्रयत्न केला. थोडं थोडं मी झूम करतो. हां. तर तुम्ही इथे बघाल की तुम्हाला इथे टच करायचा प्रयत्न केला, इथे टच करायचा प्रयत्न केला, इथे टच करायचा प्रयत्न केला. पण 5 तारखेला साधारणपणे 11:30च्या आसपास यांनी इथे ब्रेक दिलाय. म्हणजे यातून कळतं की जो 3 तारखेचा, 4 तारखेचा, 5 तारखेला साधारणपणे 11-12च्या मध्ये हे टायमिंग इथे खाली तुम्हाला दिसतंय. 11:30-12च्या मध्ये त्या स्टॉकनी या रेझिस्टंटला तोडलं. आता तुम्हाला आणखीन एक निरीक्षण करायची सवय आपल्या ट्रेडिंगमध्ये राहिली पाहिजे. ती म्हणजे कोणती ते तुम्हाला सांगतो. जसे आपण 3 तारखेपासून 4 तारखेपासून 5 तारखेपर्यंत 3 तारखेचा आपण डेटा बघतोय. तर तुम्ही जर 3 तारखेपासून सुरुवात कराल डेटा बघायला, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल आणि जी तुम्ही प्रत्येक वेळेस मार्क केली पाहिजे. ती काय आहे ते सांगतो. इकडे बघाल की जेव्हा स्टॉकची किंमत वाढतीये, तेव्हा ह्या ग्रीन बारची जी उंची आहे किंवा त्याचं प्रमाण आहे ते खूप प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर स्टॉक हा एका रांगेमध्ये किंवा एका किमतीमध्ये ट्रेड करत राहिला. त्याच्यामध्ये तो वरती पण गेला नाही आणि खाली पण गेला नाही. मग त्यावेळेस तिकडे व्हॉल्यूम पूर्णपणे कमी होता आणि या व्हॉल्यूममध्येच या स्टॉकची खरीदारी झाली. परत इकडे स्टॉकची किंमत थोडी वाढली, तर इथे व्हॉल्यूम बघा एवढा झाला. स्टॉकची किंमत पुढे खूप परत बऱ्यापैकी उतरली, पण इथे व्हॉल्यूममध्ये फारसा फरक दिसत नाही. परत इथे स्टॉकची किंमत वाढायचा प्रयत्न केला तर व्हॉल्यूम बघा वाढला. म्हणजे प्रत्येक वेळेस किंमत वाढते तेव्हा तिकडे व्हॉल्यूम होते. व्हॉल्यूम वाढतो म्हणजे प्रत्येक वेळेस किंमत वाढतीये तर इथे गर्दी होतीये. लक्षात आलं पाहिजे. इथे स्टॉकची किंमत खाली पडली, इथे काही फरक व्हॉल्यूममध्ये पडलेला दिसत नाही. इथे स्टॉकची किंमत वाढली,
इथे व्हॉल्यूम परत खूप प्रमाणामध्ये वाढला. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की या स्टॉकमध्ये जेव्हा स्टॉक खाली पडतोय, विकला जातोय, तेव्हा तिथे गर्दी होत नाही. मात्र जेव्हा बाईंगची वेळ येते तेव्हा खूप गर्दी होते. म्हणजे तिथे बाय करण्यासाठी जास्त उत्सुकता आहे स्टॉकमध्ये, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. म्हणजे इथे या स्टॉकमध्ये नक्की काय चाललंय किंवा काय चालण्याची शक्यता आहे हे तुम्हाला त्याच्यावरून अंदाज येतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 तारखेला या स्टॉकने इकडे चांगल्या व्हॉल्यूमनी त्याचा रेजिस्टंट आहे तो तोडलेला आहे हे आपल्याला लक्षात आलं. त्यानंतर आजची ही कॅन्डल आहे. आता मी इथे परत आजच्या दिवसाचं बघूया. आजच्या दिवसाचं आजच्या दिवसाची ही साधारणपणे एक 9:15 वाजताची ही कॅन्डल आपण जर पकडली तर ही पूर्ण ग्रीन कॅन्डल आहे. पण मी त्या ग्रीन कॅन्डलला अजिबात लक्ष देत नाही. पहिल्या कॅन्डलला मी दुसऱ्या कॅन्डलला परत ग्रीनमध्ये असल्याची खात्री करून घेतो. त्यानंतर ही ग्रीन कॅन्डल तयार झाली दुसरीवाली आणि ग्रीन कॅन्डल तयार झाल्यानंतर मग परत तो स्टॉक खालच्या बाजूने वळाला. खालच्या बाजूने वळा म्हणजे खाली पडला. पण त्यावेळेस व्हॉल्यूम अजिबात जास्त नव्हता. तुम्ही व्हॉल्यूम बघा आणि इकडचा व्हॉल्यूम बघा. म्हणजे ह्या ज्या व्हॉल्यूमच्या कांड्या आहेत, आता ह्या कांड्याची उंची इथपर्यंत आहे, याची उंची इथपर्यंत आहे, त्याची उंची इथपर्यंतच आहे. म्हणजे किती कमी व्हॉल्यूममध्ये तो विकला जातोय. म्हणजे तिथे काही ना काही गडबड आहे किंवा काही ना काही प्रॉब्लेम आहे, जो त्या स्टॉकमध्ये खाली पडून देत नाही. वरती पडल्यानंतर तो तिथे जास्त खरीदारी होते आणि परत स्टॉकमध्ये बाईंग होते असं आपल्याला लक्षात येतंय. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जेव्हा पण स्टॉक याच्या आधी पण जेव्हा पण ह्या रेड लाईन सॉरी पिंक लाईनला म्हणजे ही जी EME आहे ती 50ची आहे आणि ही जी मूव्हिंग ॲव्हरेज आहे ती 20ची आहे. हे तुम्ही यापूर्वी पण तुम्हाला माहिती आहे. जेव्हाही तो EMA 50च्या जवळ येतो त्यानंतर त्या स्टॉकमध्ये परत उसाळी होते किंवा त्याची किंमत वाढते. हा बघा 50च्या खाली पाडायचा प्रयत्न केला पण तिथे पाडलं गेलं नाही. इथे पण प्रयत्न झाला पण इथे पण पाडलं गेलं नाही. आणि प्रत्येक वेळेस किंमत स्टॉकची खाली उतरते तेव्हा व्हॉल्यूममध्ये काही फारसा फरक दिसत नाही आणि जेव्हा किंमत वाढते तेव्हा व्हॉल्यूम वाढतो. हे सगळे सिग्नल तुम्हाला मिळत आहेत की तिथे बाईंग होत चालली आहे. आणि जेव्हा दुसऱ्या वेळेस हा स्टॉक इथे खाली पडायला लागला आणि इथून परत चांगल्या व्हॉल्यूमच्या कॅन्डल तयार झाल्या या ठिकाणी, त्यानंतर तिथे एक सिग्नल मिळाला की इथे आपण या स्टॉकमध्ये बाय करू शकतो आणि या स्टॉकमध्ये इथे बाईंगचा सिग्नल मिळाला आणि मी इथे नंतर त्या स्टॉकमध्ये सेल केलं तर तो कुठल्या ठिकाणी सेल केलं हे तुम्हाला दिसत असेल. आता इथे इथे सेलिंग पॉईंट आहे माझा. तो आता सेलिंग पॉईंट कसा शोधायचा वगैरे या सगळ्या गोष्टी नंतर बघू. कारण ते थोड्या एक्सपिरियन्सवाल्या गोष्टी आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की या स्टॉकमध्ये बाय सिग्नल इथे मिळाला होता या ठिकाणी आणि या ठिकाणी बाय करणं इम्पॉर्टंट होतं आणि या ठिकाणी बाईंग झाल्यानंतर तुम्ही इथे सेल करू शकता. म्हणजे साधारणपणे 635-34च्या आसपास तुम्ही बाय केलं आणि साधारणपणे 644 म्हणजे एक साधारणपणे ₹9चा फायदा तुम्हाला दिवसभरामध्ये भेटला. एका स्टॉक मागे तुम्ही तिथे 100 स्टॉक घेणार तर तुम्हाला ₹900 फायदा होणार. 1000 स्टॉक घेणार तर ₹9000 फायदा होणार. म्हणजे तुम्हाला थोडक्यात कळालं असेल की स्टॉक मार्केटमध्ये कसं काम चालतं आणि आपण स्टॉक मार्केटमध्ये मोठे लोक कसे इतर लोकांना फसवायचा प्रयत्न करतात स्टॉकची किंमत पाडून. पण तिथे का फसायचं नाही, कारण त्याचं आपलं लक्ष नेहमी व्हॉल्यूमकडे असलं पाहिजे हे तुम्हाला कळालं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस स्टॉक कुठून वरती जातोय तिथून खाली पडला जात नाही हे सगळं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जसं इथे जी 50ची EME आहे, मूव्हिंग ॲव्हरेज 50ची आहे, तिथे स्टॉक आला तर तिथून खाली पडत नाही आणि तिथेच आपला एक एंट्री पॉईंट बनतो हे तुम्हाला लक्षात आलं असेल. फॉर एक्झाम्पल आता परत इथे जाऊया. इथे सपोर्टच्या ठिकाणी पण हा कालचा दिवस होता म्हणून मी कालच्या दिवसाबद्दल बोलत नाही. आपण 5 तारखेचा पण दिवस मोजत नाही. 5 तारखेला तर ॲक्च्युली खरं त्यावेळेस इथे एंट्री करायला पाहिजे होती. आणि त्यानंतर मार्केटमध्ये जरी स्टॉकची किंमत पडली असेल तरी पण त्या ठिकाणी प्राईजमध्ये तेवढा व्हॉल्यूम दिसत नाही. या प्राईजला जसा व्हॉल्यूम दिसतोय तसा उतरताना किंवा स्टॉकची किंमत पडताना तिथे व्हॉल्यूम दिसत नाही. आता इथे पण बघा या ठिकाणी स्टॉकची किंमत किती वेळ तरी एकच किमतीमध्ये ट्रेड करत राहिला. पण या वेळेस या स्टॉकमध्ये
फारसा वॉल्यूम आपल्याला तिथे दिसत नाही. वॉल्यूम सुरुवातीला आणि शेवटी तुम्हाला दिसतोय, म्हणजे किंमत आणि वॉल्यूम हे एकत्र कंपेअर करणं महत्त्वाचं असतं. आता बाकीचे जे उरलेले स्टॉक जे आपण शॉर्टलिस्ट केले होते, जसं बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, भारती एअरटेल, पण त्याच्यामध्ये तशा कॅन्डलनी त्याचा रेझिस्टन्स तोडला नाहीये, त्यामुळे आपण त्यामध्ये एंट्री नाही घेतली. आणि त्यांनी उलट रेझिस्टन्स तोडण्याच्या ऐवजी सपोर्ट तोडला, म्हणजे तो स्टॉक खाली पडला, त्याच्यामुळे आपण त्यामध्ये एंट्री नाही घेतली. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या मी रोज रोज नवीन नवीन तुम्हाला शिकवणार आहे. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही व्हिडिओ बघणं महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला एक छोटी छोटी गोष्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. कारण कसं आहे की प्रत्येक वेळेस सिच्युएशन वेगळी असते आणि प्रत्येक सिच्युएशनच्या वेळी कसा रूल आपण फॉलो केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे कुठलाही व्हिडिओ बघायचा कंटाळा करू नका. तुम्ही त्या दिवशी ट्रेडिंग केलं नसेल तरी पण व्हिडिओ बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये एक 2 मिनिटाचं वाक्य जे खूप महत्त्वाचं आहे तुमचा पुढे लॉस न होण्यासाठी, तो तुम्हाला त्यामध्ये मिळून जाईल. त्यामुळे लक्षात आलं तुम्हाला की या स्टॉकमध्ये मी आज ट्रेडिंग कसं केलं. ट्रेडिंगचे हे तुम्हाला 2 पॉईंट दिसत आहेत. झिरोधामध्ये हे एक फीचर आहे की तुम्ही जेव्हा पण एखाद्या स्टॉकमध्ये बाईंग किंवा सेलिंग करता तेव्हा तिथे ब्ल्यू डॉट आणि रेड डॉट नक्की येतो. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील की मी आज हा VBLचा स्टॉक का निवडला, कारण तो व्हॉल्यूम आणि डिलिव्हरीला फुलफिल करत होता, म्हणून मी हा स्टॉक निवडला. जो आपण स्टॉक अभ्यास करतोय त्याचाच दुसऱ्या दिवशी तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे. अन्य कुठल्याही स्टॉकला तुम्हाला अजिबात हात लावायचा नाहीये, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हाही तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये उतरता तेव्हा कम्प्युटरसारखं वागायला पाहिजे, म्हणजे इमोशनलेस वागायला पाहिजे. तुमच्या मनामध्ये कोणतीही भीती, कोणताही लोभ, कोणताही कुठली गोष्ट न मिळाल्याची जी भावना असते त्याला फोमो म्हणतात, तर त्या गोष्टी तुमच्या मनामध्ये असल्या नाही पाहिजेत. पूर्णपणे नियमाचं काटेकोरपणे पालन करायचं आणि त्यानंतरच एंट्री करायची. त्यानंतर तुमचे चान्सेस आहेत की साधारणपणे 80% तुम्ही जिंकू शकता. 10 ते 20% चान्सेस आहेत तुम्ही हारण्याचे, कारण स्टॉक मार्केट ही अशी गोष्ट आहे तिथे 100% कोणच जिंकत नाही. साधारणपणे आपली ॲक्युरेसी 80% जरी असेल तरी पण आपण भरपूर काही कमवू शकतो. धन्यवाद. थँक्यू.